परिस्थिती आहे. सद्गुरूंनी काय सांगितलं, तुम्ही मनस्थितीत बदल केला परिस्थितीत आपोआप बदल घडतो. तुम्ही विचारात बदल केला, वाक्य काय आहे ते, विचार बदला नशीब बदलेल. आणि तुम्ही सगळ्यांनी विचार करून बघा, तुम्ही 15 वर्षापूर्वी जसं दिसत होता तसं आज दिसता काय? 15 वर्षापूर्वी जसं विचार होतं तसं आज आहेत काय? आणि 5 वर्षांना वेगळंच दिसणार आहे. आरशातला किंवा फोटो एखादा 10 वर्षापूर्वीचा विजदानी परवा ग्रुपवर टाकला ना मला, रोज चेहरा बदलतो. मग निसर्ग म्हणजे कुठलीही वाईट परिस्थिती, कठीण परिस्थिती तुमच्या जीवनात आलेली कधीही ती कायमची नसते. मग त्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही स्थिर राहणं गरजेचं आहे आणि पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे. मी पैसा आकर्षणाचे रहस्य ज्यावेळी लोकांना शिकवतो त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये एक 17 मुद्दे जे सिक्रेट सांगितलेले आहे, त्यातला एक मुद्दा काय आहे की तुमच्याकडे जेवढा पैसे आहेत त्याबद्दल तुम्ही धन्यवाद माना, तुम्ही त्याबद्दल चांगला विचार करा. आता माणसाकडे पैशाची चणचण असली तर पैशाबद्दल त्याला चांगलं वाटत नसते, पण तिथं सूत्र काय सांगितलेलं माहिती काय, पैशाबद्दलच्या तुम्ही जोपर्यंत भावना बदलणार नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती बदलणार नाही. तुम्हाला जे जे काही प्राप्त झालंय त्याच्याबद्दल तुम्ही जोपर्यंत धन्यवाद मानणार नाही, चांगला विचार करणार नाही, त्याला चांगले व्हायब्रेशन देणार नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलणार नाही. तर आजचा विचार काय आहे सद्गुरूंचा, विचार बदला नशीब बदलेल, मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल. माझ्याकडे एवढी पॉवर आहे, मी अमुक आहे, मी परिस्थिती बदलतो. तुम्ही मनस्थितीत बदल नाही केला, परिस्थितीत बदल होणार नाही. आणि जीवनात कशीही चढ उतार आले, कशीही परिस्थिती आली, तुम्ही स्थिर राहून प्रार्थना म्हटला तर प्रार्थनेत हे सामर्थ्य आहे. शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे. एवढं जरी केला, किती व्रतवैकल्य केला, किती गंडदूर बांधला, किती उपास तपास केला, किती तीर्थयात्रा केला, किती जपमाळ जोरात वाढला, तुम्ही आडवा पट्टा मारला काय लांबडा पट्टा मारला, या सगळ्यापेक्षा तुम्ही सातत्याने मनातनं विचार कसं केला, तुम्ही बोलला कसं आणि तुम्ही कर्म काय केला, त्यानुसारच तुम्हाला जीवनात येणार आहे. म्हणून परिस्थितीत बदल घडवायचा असेल तर मनस्थितीत बदल घडवूया. आणि माणसाचं मन कसं माकडासारखं चंचल असते, इकडनं तिकडे सारखं उड्या मारत असते. त्या चंचल मनाला तुम्हाला स्थिरता आणून द्यायला प्रार्थना. सद्गुरू काय म्हणायचे, स्थिर मन सुखाचा सागर आहे तर अस्थिर मन दुःखाचा आगर आहे. पिक्चर बघण्यात 3 तास आनंद का वाटतोय, मोबाईल रील्स बघण्यात आनंद का वाटतोय, व्हॉट्सअप बघण्यात आनंद का वाटतोय, मन तुमचं स्थिर होतंय तिथं. 3 तास मन स्थिर झालेलं असते, सगळी दुःख विसरून. म्हणून स्थिर मन सुखाचा सागर आहे तर अस्थिर मन दुःखाचा आगर आहे. तसंच तुम्ही रोजच्या जीवनामध्ये तुमच्या वाटेला कुठलेही काम करत असताना मन लावून, तल्लीन होऊन, स्थिर राहून, किंवा जीवनात कशी परिस्थिती झाली तरी तुम्ही जेवढं स्थिर राहता तेवढं तुम्हाला त्यातनं मार्ग सुचतोय. म्हणजे आता ही व्हायबल झाला तुम्ही, तुमचं मन म्हणजे आतनं तुटून गेला तर बाहेरच्या परिस्थितीत बदल तुम्ही घडवू शकत नाही. तुम्ही स्थिर राहून विचार केला कसं, मग तुमचाच मेंदू, तुमचंच अंतर्मन तुम्हाला त्यातनं 10 मार्ग सुचवत असते. एखादी गोष्ट, ही गोष्ट मला परवडत नाही म्हटलं की मेंदू तुमचा काम करायचा बंद करतोय, तुम्हीच मार्ग बंद करता सगळे. आणि हे मला कसं परवडू शकतंय म्हटलं की ते 10 पर्याय तुमचाच मेंदू निर्माण करतोय. तसंच कठीण वाईट परिस्थिती पण तशाच आहे. म्हणजे तुम्ही ते वाईट परिस्थिती आली, अडचणीतनं चाललंय आणि मला काय आता शक्य नाही म्हटला, भीती, शंका माणसाची सगळ्या शक्यता शून्यावर आणत असते. 100 लिटर 1 नंबर क्वालिटीचं दूध आहे, भाकरीसारखी शेळी आल्या, पण 1 थेंब लिंबूचा पडला 100 लिटर सगळं दूध नाचतंय. तसं तुमच्या मनात भीतीने आणि शंकेनं प्रवेश केला, तुमची सगळी क्षमता ह्या विश्वात आणि निसर्गात जी एक प्रचंड ऊर्जा आणि शक्ती आणि क्षमता आहे की नाही, ती तुमच्या आमच्या सर्वांमध्ये आहे. आणि तुम्ही अक्षरशः काहीही म्हणजे काहीही करू शकता, पण ते सामर्थ्य सगळं भीती आणि शंका घेतला की शून्यावर येत असते. त्यामुळं तुम्ही ह्या तुमच्यातल्या असाधारण ऊर्जेचा तुम्ही बोध करून घ्या. आणि सद्गुरू तुम्हाला तेच सांगतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ते सामर्थ्याची ओळख करून आपण घेऊया. आणि काय, विचार बदला नशीब बदलेल. ओके, थँक्यू.